नवरात्रीमध्ये तळी भरणे हा सर्वात मोठा आपला कुलाचार कुलधर्म आहे। नवरात्रीमध्ये देवीची तळी कधी भरावी, कशी भरावी, कोणत्या दिवशी भरावी याविषयीची संपूर्ण माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, ज्या पद्धतीने आपण चंपाषष्ठीला खंडोबाची तळी भरत असतो त्याच पद्धतीने नवरात्रीमध्ये देखील आपल्याला देवीची तळी भरायची असते। तळी भरणं हा आपला कुलाचार कुलधर्म आहे। आता तुम्ही 9 दिवसाचे उपवास केले असेल, घटस्थापना केली असेल, तरी देखील तुम्हाला तळी भरायची आहे। आणि ज्यांनी घटस्थापना केली नाही, नुसते 9 दिवसाचे उपवास केले आहे, ते देखील तळी भरू शकतात। तळी कधी भरायची? ज्या दिवशी आपण घट हलवतो, ज्या दिवशी आपण घटाचं विसर्जन करतो, त्या दिवशी तळी भरली जाते। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तळी भरली जाते। नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे दसऱ्याचा दिवस। दसऱ्याच्या दिवशी भरपूर ठिकाणी तळी भरली जाते। काही ठिकाणी नवमीच्या दिवशी घट हलवले जातात, घटाचं विसर्जन केलं जातं, तुम्ही त्या दिवशी तळी भरू शकतात। आता तुमच्याकडे घट कधी हलवले जातात, नवमीला की दसऱ्याच्या दिवशी, ते पाहून तुम्हाला तळी भरायची आहे। आता बऱ्याच ठिकाणी तळी ही घट हलवल्यानंतर भरली जाते। काही ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी दुपारी घट हलवले जातात आणि संध्याकाळी तळी भरण्याची पद्धत आहे। काही ठिकाणी दुपारी आपण घट हलवल्यावर नैवेद्य दाखवून आरती करून तळी भरून आरती केली जाते। तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याच पद्धतीने, त्याच परंपरेने तुम्हाला या विधी करायच्या आहे। तळी भरल्याशिवाय नवरात्रीचे व्रत पूर्ण होत नाही असं देखील मानलं जातं। आता नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दशमीला, दसऱ्याच्या दिवशी तळी भरण्याची प्रथा आहे। तुम्ही जर का नवमीच्या दिवशी घट हलवत असाल तर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी दुपारी घट हलवल्यावर किंवा संध्याकाळी तळी भरू शकतात। ज्यांना नवमीच्या दिवशी घट हलवल्यावर तळी भरता येणार नाही, त्यांनी दसऱ्याच्या दिवशी तळी भरली तरी चालेल, कारण हा कुलाचार कुलधर्म आहे, हा आपण सर्वांनी करायचा आहे। आता अगदी थोडक्यात साध्या सोप्या पद्धतीने आपण तळी कशी भरायची ही माहिती पाहणार आहोत। ज्या दिवशी तुम्ही घट हलवणार आहात त्या दिवशी तुम्हाला तळी भरायची आहे। तुम्ही संध्याकाळी तळी भरणार असाल किंवा तुम्ही दुपारी तळी भरणार असाल तर त्या टायमाला तुम्ही तळी कशी भरू शकतात। तळी भरण्यासाठी आपल्याला एक मोठं ताट घ्यायचं आहे। ताटामध्ये नवीन वस्त्र किंवा आपल्याला फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहे। त्यामध्ये आपल्याला एक पाण्याने भरलेला कलश ठेवायचा आहे। जसं आपण कलश पूजेच्या वेळेस ठेवतो त्याच पद्धतीने तांब्याचा कलश घेऊन त्यात पाणी भरा, हळदी कुंकू अक्षदा, एखादं फूल, 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवा। त्यावर 5 विड्याची पानं किंवा नागलीची पानं ठेवून त्यावर एक नारळ ठेवायचा आहे। जर का तुम्ही दुपारी तळी भरणार असाल तर तुम्ही घटावर जो कलश ठेवलेला आहे तो कलश घेतला तरी चालेल किंवा त्या कलशावरचा नारळ तुम्ही घेतला तरी चालेल। आता काही ठिकाणी हा नारळ पाण्यात विसर्जित केला जातो, नारळ फोडला जात नाही, मग अशा वेळेस तुम्ही कलश घेऊन त्यावर दुसरा नारळ घेतला तरी चालेल। त्यानंतर जे दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी तळी भरणार आहात ते कसं करतील तर तुम्ही दुपारी घट हलवलेला असतो, तुम्ही दुपारी जर का नारळ फोडलेला असेल, तुम्ही संध्याकाळी तळी भरताना वेगळा नारळ घेतला तरी चालणार आहे, कलशावर तुम्ही वेगळा नारळ घेतला तरी चालणार आहे। तळी भरण्याची पद्धत एकच आहे, तुम्ही दुपारी भरा किंवा संध्याकाळी भरा। फक्त तुम्ही संध्याकाळी तळी भरणार असाल, दुपारी तुम्ही नारळ फोडलेला असेल तर संध्याकाळी तुम्हाला वेगळा नारळ घ्यायचा आहे। जर का तुम्ही दुपारी तळी भरणार असाल, तुमच्याकडे नारळ फोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही दुपारी घटावर जो कलश ठेवलेला आहे तो कलश घ्या किंवा त्याच्यावरचा नारळ तुम्ही दुसऱ्या कलशात घेतला तरी चालेल। आता ताटामध्ये तुम्हाला एक नवं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे किंवा फुलांच्या पाकळ्या घ्या, त्यावर तुम्हाला कलश ठेवायचा आहे। यामध्ये विड्याची पानं ठेवा किंवा आंब्याची पानं ठेवा, नारळ ठेवा। त्यानंतर आपल्याला ताटामध्ये विड्याच्या पानावर आपल्याला कुलदेवीचा टाक किंवा मूर्ती ठेवायची आहे। काही ठिकाणी आपल्या देवघरामध्ये असलेले संपूर्ण टाक ठेवले जातात, तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही संपूर्ण टाक विड्याच्या पानावर तुम्हाला मांडायचे आहे। मूर्ती देवीची असेल तर ती तुम्ही घेऊ शकतात। देवीची मूर्ती नसेल, टाक नसेल तर तुम्ही देवीचा फोटो हा कलशाच्या पुढे ठेवू शकतात। त्यानंतर तळी भरण्यासाठी आपल्याला 5 पुरुष बोलवायचे असतात। मग तुम्ही तुमच्या घरातले 5 पुरुष, 5 मुलं
किंवा पुरुष आणि मुलं असे 5 तुम्ही जण घेतले तरी चालेल, किंवा तुमच्या घरात 5 पुरुष आणि मुलं नसतील तर तुमच्या घरातील एखाद्या सुवासिन स्त्रीनी ह्या तळीला हात लावला तरी चालतो. कारण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घरातली कुलस्त्री ही कुलदेवीची सेवा करत असते. त्यामुळे कुलदेवीची सेवा करत असल्यामुळे आपल्या घरातील कुलस्त्रीने तळी भरली तरी चालेल असे 5 जण तुम्हाला घ्यायचे आहेत. बसायला तुम्हाला सर्वांना एक स्वच्छ नवीन वस्त्र, नवीन सतरंजी, नवीन चटई तुम्हाला टाकायची आहे. त्यावर सर्वांना बसायचं आहे आणि त्यावर तुम्हाला ह्या तळीचं ताट ठेवायचं आहे. किंवा तुम्ही सर्वांना बसायला वेगळं आसन टाकू शकतात आणि तळीचं ताट ठेवण्यासाठी तळीच्या ताटाच्या खाली तुम्हाला एक नवीन कोरं वस्त्र किंवा नवीन ब्लाऊज पीस तुम्हाला टाकायचं आहे आणि त्यावर तळीचं ताट ठेवायचं आहे. तळीचं ताट हे कधीही जमिनीवर ठेवायचं नाही. त्यानंतर आलेल्या पुरुषांच्या डोक्यावर त्यांना टोपी घालायला द्यायची आहे किंवा रुमाल त्यांना डोक्यावर ठेवायला द्यायचा आहे. कारण हुगड्या केसांवर कधीही तळी भरू नये. त्यानंतर पहा, पुरुष किंवा घरातील मुलं असे 5 जण नसतील तर घरातील कुलस्त्रीने किंवा घरातील मुलींने तळी भरली तरी चालते. यानंतर घरातील कर्त्या पुरुषाने सर्वांना गंध लावायचा आहे. त्यानंतर तळीच्या ताटामध्ये जो कलश ठेवला आहे तो कलश, मूर्ती असेल तर मूर्तीवर, फोटो असेल तर फोटोवर किंवा टाकावर तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, फूल वाहून त्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे तळीचं ताट 5 वेळा उचलून किंवा 7 वेळा उचलून आपल्या कुलदेवीचा आपल्याला जय जयकार करायचा असतो. जी तुमची कुलदेवी असेल तिचं नाव घेऊन तुम्हाला तिचा मोठ्याने जय जयकार करत 5 वेळा हे तळीचं ताट वर खाली आपल्याला करायचं आहे. आता अगोदर तुम्ही जर का 5 वेळा जय जयकार करणार असाल तर तुम्हाला जेवढे तळी भरण्यासाठी बसलेले आहेत तेवढ्यांनी, महिला पुरुष तेवढ्यांनी दोन्हीही हात तळीच्या ताटाला लावायचे आहे आणि हे तळीचं ताट आपल्याला उचलायचं आहे. 3 वेळा जय जयकार करेपर्यंत तळीचं ताट 3 वेळा वर खाली करायचं आहे, जमिनीवर टेकवायचं नाही. जय जयकार करत असताना आपण बोल तुळजा भवानी माता की जय, बोल अंबे माता की जय, बोल भवानी माता की जय, बोल रेणुका माता की जय, बोल कालिका माता की जय असा जय जयकार आपल्याला मोठ्याने करायचा आहे. 3 वेळा ताट वर खाली करून झाल्यानंतर ताट खाली ठेवायचं असतं. ताट ठेवण्यापूर्वी एकाने डोक्यातील टोपी काढून ताटाखाली ठेवायची आणि त्याच्यावर ताट ठेवायचं असतं. पुन्हा आपल्याला सर्वांनी हे ताट उचलायचं आहे आणि 2 वेळा पुन्हा वर खाली करत 2 वेळा देवीचा जय जयकार करायचा आहे. याच पद्धतीने तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन मोठ्याने जय जयकार करायचा आहे. त्यानंतर हे ताट खाली आपल्याला ठेवायचं आहे. ताट ठेवल्यानंतर जर का तुम्ही कलशावरचा, घटावरचा नारळ कलशावर ठेवलेला असेल, तुमच्याकडे तो फोडण्याची पद्धत असेल तर तुम्ही तो नारळ फोडायचा आहे. घरातील कर्त्या पुरुषाने नारळ फोडायचा आहे. स्त्रीने नारळ फोडू नये. मुलांनी किंवा पुरुषांनी नारळ फोडला तर चालतो. नारळ फोडल्यानंतर 5 खोबऱ्याची तुकडे घ्यायची, त्याला हळदी कुंकू लावायचं. ज्या दिशेला आपली कुलदेवी असेल त्या दिशेला हे खोबऱ्याचे तुकडे आपल्या कुलदेवीचा जय जयकार करत आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर आपण तळीच्या ताटामध्ये जे देव ठेवले आहेत किंवा मूर्ती ठेवली आहे, सर्वांना आपल्याला खोबऱ्याचा प्रसाद ठेवायचा आहे. यानंतर खोबऱ्याची तुकडे करून आणि कडकण्यांचा जो आपण प्रसाद घटाला, देवांना किंवा मंदिरात लावलेला असतो, ती कडकणी आणि हा खोबऱ्याचा प्रसाद आपल्याला सर्वांना वाटायचा असतो. आता ही तळी तुम्ही दुपारी घट हलवल्यानंतर देखील भरू शकतात किंवा तुम्ही संध्याकाळी तळी भरली तरी चालेल. तुमच्याकडे जर का दुपारी घट हलवताना तळी आरती करत असेल तर त्या टायमाला तुम्हाला ही तळी भरायची आहे. तळी भरणं हा आपल्या सर्वांचा कुलाचार, कुलधर्म असल्यामुळे आपण आवर्जून नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी आपल्या घरात तळी भरायची आहे. तळी भरून झाल्यानंतर आपण ताम्हाणात जे देव टाक ठेवलेले आहे, हे टाक आणि हे देव पुन्हा आपल्याला देवघरात त्यांच्या जागेवर ठेवून द्यायचे आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण तळी भरू शकतो. तळी भरणं हा अगदी सोपा विधी आहे. ज्यांच्या घरात घट बसवले जात नाही, ज्यांनी 9 दिवसाचे उपवास धरलेले आहेत, त्यांनी देखील तळी भरली तरी चालते. जर का तुमच्याकडे कुलदेवीचा टाक फोटो नसेल तर तुम्ही कुलदेवीचा फोटो कलशाबरोबर ताम्हाणात ठेवला तरी चालेल, परंतु सर्वांनी आपल्या कुलदेवीचा जय जयकार करत तळीही भरायची आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर करा.
कमेंट बॉक्समध्ये काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. धन्यवाद.